विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण शिकूयात पर्सनल लेटर इंग्रजी 40 विषयाचे. चला तर मग स्टार्ट करू. सर्वप्रथम सूचना वाचून घ्यायच्या. हेडिंग ऑफ द कंपनी शुड बी इन राईट साइड म्हणत आहे अँड इन नेम ब्लॉक कॅपिटल लेटर्स. बिझनेस लेटर मध्ये कसं होतं, सेंटर मध्ये होतं. पर्सनल लेटरला आपल्याला राईट साइडला करायचे. ते फॉर्मॅटिंग करताना सांगतोय. अगोदर टाईप करून घ्यायचं अक्षय मोदक. त्यानंतर जिथे जिथे आपल्याला डॉट डॉट दिलेले असेल त्याचा अर्थ पुढे जा किंवा एंटर देणे आहे. तर एंटर करून घ्यायचं. टू नंतर आपल्याला डायरेक्ट सब्जेक्ट टाईप करायचा आहे आणि ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस जे आहे ते आपल्याला मेलिंग टॅबमध्ये इन्सर्ट करून टाईप करायचं आहे. आता डायरेक्ट सब्जेक्ट टाईप करावा. ह्या टेबल कसा घ्यायचा आहे ते सांगायचं आहे. तर इथं आपल्याला काय करायचं, थांबवायचं थोडंसं. टेबल इन्सर्ट करत असताना इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन टेबलवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये जे कॉलम्स आहेत, कॉलम्स 1 2 3 4 5 कॉलम्स आहेत आणि 4 रो आहेत. इन्सर्ट टेबलमध्ये जायचं. तर नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, 5 आहेत आणि नंबर ऑफ रो 4 घ्यायचे आहेत आपल्याला. ओके. त्यानंतर टेबल इन्सर्ट होतील. दिलेला आहे तो सिरियल नंबर, एक्झाम पास, टॅब देऊन नंतर पासिंग इयर पूर्ण टाईप करून घ्यायचं. बोर्ड पर्सेंटेज. याला माऊसच्या सहाय्याने किंवा या ॲरोच्या सहाय्याने खाली वरती घ्यायचं, कारण इथे जर एंटर मारलं तर रोची साईज वाढेल. टेबलमध्ये पूर्ण टाईप केल्यानंतर माऊसच्या सहाय्याने टेबलच्या खाली क्लिक करायचं आणि त्यानंतर खालचा जो मजकूर असेल तो टाईप करून घ्यायचा. संपूर्ण टाईप करणं झाल्यानंतर आता आपल्याला करायची आहे पर्सनल लेटरची फॉर्मॅटिंग. Let's start formatting. सर्वात प्रथम टाईप करणं झाल्यानंतर अगोदर ज्या सूचना आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या सूचनांचं वाचन करायचं आहे. काय म्हणते, हेडिंग ऑफ द कंपनी शुड बी इन राईट साईड अँड नेम इन ब्लॉक कॅपिटल लेटर्स. आता याला आपल्याला सिलेक्ट करून नावाला बोल्ड करायचं आहे. त्यानंतर जे शहराचं नाव आहे त्यामध्ये आणि डेटमध्ये एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे. शहराच्या नावापासून डेटपर्यंत सिलेक्ट करायचं आहे आणि जो लेफ्ट इंडेंट आहे तो 3.5 वरती नेऊन सोडून द्यायचा आहे. सब्जेक्ट बोल्ड करायचा आहे. रेफरन्स बोल्ड करायचा आहे. त्याच्या सब्जेक्टच्या पुढच्या मॅटरला अंडरलाईन करायची आहे. रेफरन्सच्याही पुढच्या मॅटरला अंडरलाईन करायची आहे. टूच्या पुढे जे ॲड्रेस सांगितलेला आहे, जो ॲड्रेस, तो ॲड्रेस आपल्याला मेलिंग टॅबमध्ये जाऊन टाईप करायचा आहे. मेलिंग टॅबमध्ये सिलेक्ट रिसिपिंट, टाईप ए न्यू लिस्ट, त्यानंतर न्यू एंट्री. न्यू एंट्रीमध्ये फर्स्ट नेममध्ये त्याचं 2च्या पुढं जो आहे तो टाईप करायचा आहे. त्यानंतर टॅबच्या सहाय्याने ॲड्रेस लाईन 1 मध्ये त्याच्या पुढचा जो आहे काठे गल्ली, अंटा सर्कल, त्यानंतर नाशिक ॲड्रेस लाईन 2 मध्ये येऊ द्यायचा आहे. हा पहिला ॲड्रेस संपूर्ण टाईप करणं झाल्यानंतर
दुसरा ॲड्रेस आहे दासगुप्ता अँड कंपनी. त्यानंतर पुन्हा एक न्यू एंट्री घ्यायची आहे. फर्स्ट नेममध्ये जे आहे तर ते येणार दासगुप्ता अँड कंपनी. त्यानंतर काठी चौक जो आहे तो येणार ॲड्रेस लाईन 1 मध्ये. त्यानंतर औरंगाबाद जे आहे ते ॲड्रेस लाईन 2 मध्ये येणार आहे. तर 2 ॲड्रेस आपण टाईप केलेले आहेत. ओके करायचे. आता सूचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला, ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस ही इन ब्लॉक स्टाईल. ब्लॉक स्टाईल म्हटल्यानंतर 2च्या खाली आपलं कर्सर ठेवायचं. त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे आपल्याला. इन्सर्टमध्ये जायचं. सर्वात प्रथम आपण जो आहे तापडे अँड सन्स हे नाव टाकलेलं होतं फर्स्ट नेममध्ये. फर्स्ट नेम एंटर केल्यानंतर इन्सर्ट केल्यानंतर पुन्हा एक एंटर द्यायचं. त्यानंतर ॲड्रेस लाईन 1 पुन्हा एक एंटर आणि नंतर ॲड्रेस लाईन 2 त्यात एक एक्स्ट्रा एंटर. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे यूज ब्लॉक स्टाईल फॉर पॅराग्राफ. म्हणजे पॅराग्राफ म्हणजे हा रिस्पेक्ट सरपासून पुढचा जी स्टाईल आपल्याला पॅराग्राफला सांगितलेली असेल ती सब्जेक्ट आणि रेफरन्सला लागू राहील. आता आपल्याला ब्लॉक स्टाईल म्हणल्यानंतर हे असंच ठेवायचं आहे. इथे कुठेही टॅब द्यायची नाही. फक्त जिथे जिथे आपल्याला पॅराग्राफ दिलेले आहे तिथं एक एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे. पर्सनल डिटेलला बोल्ड करायचं आहे. बोल्ड, अंडरलाईन आणि सेंटर अलाइनमेंट आले. त्यानंतर नेम जो नाव आहे त्याला बोल्ड करायचं आहे. ॲड्रेस जो नाव आहे त्याला बोल्ड करायचा आहे कॉलन सहित. आता हा जो आहे मलकापूर अकोला हा ॲड्रेसचाच एक भाग आहे म्हणून त्याला आपल्याला बोल्ड नाही करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबरला बोल्ड करायचा आहे. त्यानंतर ईमेल आय डीला बोल्ड करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थला बोल्ड करायचं आहे. क्वालिफिकेशनला बोल्ड करायचं आहे. नेमच्या पुढे जो कॉलम आहे त्याच्या पूर्वी 3 टॅब 1 2 3. त्यानंतर कॉलमच्या नंतर एक टॅब. ॲड्रेसला 2 टॅब आहेत. त्यानंतर एक टॅब. हा मलकापूर अकोला जो आहे तो ॲड्रेसचाच हा भाग असल्यामुळे त्याला 4 टॅब द्यायचे आहेत. 3 टॅब सॉरी. त्यानंतर मोबाईल नंबर कॉलमच्या अगोदर 2 टॅब आणि कॉलमच्या नंतर एक टॅब. ईमेल आय डीच्याही पुढे 2 टॅब, कॉलमच्या नंतर एक टॅब. डेट ऑफ बर्थच्याही पुढे एक टॅब. हे जे कॉलम आहेत हे एका लाईनमध्ये आलेले पाहिजे. आणि क्वालिफिकेशन नंतरही एक टॅब. क्वालिफिकेशन नंतर एक एक्स्ट्रा एंटर. त्यानंतर जो आपल्या टेबलमधली हेडिंग आहे त्याला आपण बोल्ड करायचं आहे. आणि हे नंतर जे 4 पॉईंटचं दिसतंय पॉइंटर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पूर्ण आपला टेबल सिलेक्ट होईल. तो टेबल सिलेक्ट झाल्यानंतर त्या पूर्ण टेबलला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. त्यानंतर इथे एक एक्स्ट्रा एंटर आहे. थँकिंग यूच्या नंतर एक एक्स्ट्रा एंटर आहे. युअर्स फेथफुली मध्ये आणि नावामध्ये 2 एक्स्ट्रा एंटर आणि नावामध्ये आणि ENCL मध्ये एक एक्स्ट्रा एंटर.
आता आपल्याला सूचनेप्रमाणे काय सांगितलेलं आहे, कम्प्लिमेंटली शुड बी ॲट द राईट हँड साईड. म्हणजे याला आपण काय करायचं, युअर्स फेथफुली पासून अक्षय मोदक पर्यंत सिलेक्ट करायचं. त्यानंतर लेफ्ट इंडियन 3.5 वरती नेऊन सोडून द्यायचा आणि होम टॅबमध्ये येऊन सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायची. त्यानंतर टेबलच्या खाली जे काही येईल, 1 लाईन असो 2 लाईन असो, तो आपल्या पॅराग्राफमध्ये येणार. त्यामुळे त्याला जस्टिफाय अलाइनमेंट अप्लाय करायला विसरायचं नाही. त्यानंतर जे 2 लाईन आहेत त्यांना सिलेक्ट करायचं. डिअर सर किंवा रिस्पेक्टेड सरला सिलेक्ट करून मर्ज इन जस्टिफाय अलाइनमेंट अप्लाय करायची नाही. रिस्पेक्टेड सर असेल किंवा इथं डिअर सर असेल किंवा सर असेल त्याला सोडून द्यायचं. आपल्याला खालचा जो मजकूर आहे त्याला सिलेक्ट करून जस्टिफाय अलाइनमेंट अप्लाय करायची. हे झालं आपलं पर्सनल लेटर तयार. जो हा आपण ॲड्रेस टाईप केलेला आहे तो ॲड्रेस आपल्याला पाहायचा असेल तर मग मेलिंग टॅबमध्ये जायचं आणि प्रिव्ह्यू रिझल्ट करायचं. तो हाईड होऊन जाईल. नंतर फर्स्ट केल्यानंतर हे पहा MS तापडिया सन्स हा पहिला ॲड्रेस आहे. त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर हा आपला दुसरा ॲड्रेस आलेला आहे. हे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण फिनिशवरती क्लिक करायचं, फिनिश अँड मर्जवरती. जोपर्यंत आपण फिनिश अँड मर्ज करणार नाही तोपर्यंत आपले 2 लेटर तयार होणार नाहीत. आणि एक वेळा जर आपण फिनिश केलं त्यानंतर आपल्याला काहीही दुरुस्ती करता येणार नाही. त्यामुळे जे वेळ उरलेला असेल त्या वेळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये जे काही चुका असतील त्या दुरुस्त करून घेणे आणि सर्वात शेवटी फिनिश करणे. फिनिश केल्यानंतर 2 लेटर तयार झालेले आहेत आपले. एक म्हणजे तापडिया अँड सन्सच्या नावाने आणि दुसरं लेटर दासगुप्ता अँड कंपनीच्या नावाने. तर विद्यार्थी मित्रांनो, आज शिकवलेले इंग्रजी 4T विषयाचे पर्सनल लेटर आपणास कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अधिक माहितीसाठी आमच्या भवानी कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट बसमत या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.